गाईज आपण भांडी पण घसतो. नवीन ब्लॉगर तयार झाले. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आमची मिरची गँग पूर्ण चाललेली आहे फिरण्यासाठी. अयोध्या, काशी, अजून आहेत इतर काही ठिकाणी. तर आता गाडी इकडे ग्रामपंचायत जवळ लावायला लागतं. भावसानं घराजवळ नाही जाय, कारण की घराच्या मागं रोजचं काम चालू आहे म्हणून. आता पहिले जातो आपल्या गावदेवी मंदिराजवळ, मला दिसतच असेल, तिथे जातो, नारळ वगैरे फोडतो आणि देवीला सांगतो मी चाललो, येतोय लवकरच, सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप घरी येऊ दे, हीच देवीकडून मला मनोकामना असणार. आणि घेतले यो गिंबल लावायला, म्हणजे कसं टेन्शन नाही ना. आता आम्ही चौघं कुठेही काही करत असलं तरी असं लावायचं एक साईडला. चला भाऊसानो, आता हार आणि लिंबू ठेवतो. एक लिंबू, ते चाललेत नारळ फोडायला देवळामध्ये. मी इकडे सगळी अरेंजमेंट करून घेतो गाईज. गाईज तुम्ही बघू शकता गाईज. आता मी निघलेलो आहे, पण आमचा अजून पाण्या मित्र आलेला नाही गाईज. आता आलोय मस्त आम्ही गावदेवीच्या मंदिरामध्ये नारळ फोडण्यासाठी. साजन आणि मी, विकी आहे तिथं गाडीजवळ. गावदेवी माते की जय. गावदेवी माते की जय. गाईच पाण्या आलेला आहे नाचत गाजत. त्याच्यावर थांबले होता नारळ पोराचा. गावदेवी माते की जय, अंबा माते की जय. बोल 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 मोठे भायांचा जय जयकार. जय श्रीराम. मी गाडी पुढे घेतो लिंबू वरून. ओके, गावदेवी माते की चला गाईच निघतो आता. टू माय चॅनल. तुमचा लाडका प्रणव पाटील स्वागत करतो तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये. चला निघालो. गणपती अप्पा मोरया. गावदेवी माते की जय, अंबा माते की जय, भोले शंकर की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. डिझेल टाकायला थांबलोय, गाडी फुल करून घेतो. आपल्या गोडगावाच्या पुढे थांबलेलो आहे डिझेल टाकायला. गाडी फुल करून घेतो म्हणजे टेन्शन नाही. डायरेक्ट मस्त मारू बिरू नको रे बाबा. हा 4010 डिझेल डायरेक्ट फुल करून घेतलंय. तर ऑन द वे निघायचं भावा. डायरेक्ट थांबायला कल्याण मध्ये. वेलकम टू समृद्धी महामार्ग. काहीच 8:30 पर्यंत पोहोचणार आहेत त्र्यंबकेश्वरला. आज पहिल्यांदा आम्ही समृद्धी महामार्गावर थांबलेले असल्याने, नाही तर येतानाच हर टाईम थांबतो. आणि फर्स्ट टाईम मी एवढ्या रात्री आलेलो आहे समृद्धी महामार्गावर. खूप चांगला वाटतोय. खूप चांगली जर्नी होऊ द्या, हीच मनोकामना असणार आमची देवाकडून. चला भावसानो. बघा याडा होईल याडा. आलेलो आहे भावसानो, पण लय भयंकरवाली गर्दी तर एवढी आहे. आणि थंडी आहे, थंडी एकच नंबर थंडी आहे. खिशातून हात नाही निघत. बघ कसा तो बाई गाव खिशाच्या टिकला लावून मोकला झाले. गेलतो तिथं पण आमचा अजून माणूस नाही आला. मग तोपर्यंत बोललो पेट पूजा करून घेतो, कारण की काल जास्त जेवलो नव्हतो. बाईला मिसळ खायच्या, बाईची मिसळ भेटतच नाही. तर पाका उदात भेटले सांगले का कुठली मिसळ खायची ना? नाशिक मिसळ. रगडा पाटी. लय थंडी आहे बाबा. हाताचे कांटे उभे राहिलेत, कांटे. डायरेक्ट बोलू मी टिकला लावला.
आलेलो आहेत आता मंदिराजवळ. आपले भाऊ आलेले आहेत आपल्याला दर्शन करून देण्यासाठी. झालेलं आहे आपलं दर्शन, प्रसाद पण भेटलेलं आहे. धन्यवाद भाऊ तुमचे आम्हाला दर्शन करून दिल्याबद्दल. आम्ही मनापासून खूप खूप आभारी आहेत. काहीच आता दर्शन झालेलं आहे आमचं. आता आम्ही चाललो गाडीकडे. विक्की बाय काय बोलतो, खूप चांगलं दर्शन झालं का नाही? थोडा थांबायला लागला कारण की आमचा तो आहे मित्र, म्हणजे आमचा भाऊ आहे, तो बाहेर गेला होता म्हणून थोडा काही थांबायला लागला. पण खूप चांगलं दर्शन झालेलं आहे. आता थेट निघणार आणि ओंकारेश्वरला जाण्यासाठी. पहिले कुठेतरी मधील 2 वाजता जेवायला करायला थांबणार. रोहित भाई काय बोलता, कसं झालं दर्शन? काय मस्त झाला, थोडा टाइम गेला पण एकदम समोरून दर्शन दिलं त्याने. साजन भाई काय बोलता तुम्ही? एकदम मस्त झाला, काहीच प्रॉब्लेम नव्हता. चला आता गाडी जाऊन चाललो आम्ही आता ओंकारेश्वरला. सीधा रफ्तार के साथ सीधा. चला भाऊसानो आता निघालो ना, थेट जायला ओंकारेश्वर देवा. ये यांचं चाललंय मागं पेरू कानाखाली. असं दाम असं दाम जेवायला थांबावा कुठेतरी बनवायला. आहेत 9 वाजतील. थेट 2 नाही तर 2:30 वाजता जेवण बनवायला थांबायचं आहे थेट. काही नंतर 10 तास होतील आम्ही दोघं पण जागे आहोत. फक्त झोपतात बस. सकाळ पण झोपून आले म्हणतात 10 तासात ना 8 ते 7 तास तर झोपूनच आले. भाई वाघ आहे हो, वाघ. वाश्या आहे वाश्या. दिसतं का ना महादेवाचा पोरगा सादेव आहे. अजून 9 तासाचा रोड दिसतोय. जाऊ असते अजून जेवायला बनवायला पण थांबायचे. मस्त ती सावली ठिकाणी बसतो. पावसानं थांबलाय थोडा 5-10 मिनिटासाठी जरा चारा वगैरे फ्रेश करून घेतो. त्याचं टेन्शन नाही. मी टिकला जाईल पावसानं चारा फ्रेश करायला गेलो तर. केस बीस वेट करायला लागतील. थांबलो थोडा, कंटाळा आलाय म्हणून. आता डिसाईड होईल किती वाजता थांबायचं ते जेवण बनवण्यासाठी. गाईच आता आम्ही थांबलोय जेवण बनवायला. पण आधी सांगल्यान रोट्या चपात्या ना भाऊसानं. इकडे भाकरी तर भेटू नाही शकत म्हणून रोट्या सांगल्यान, चपात्या पण नाही. ते एकटं पित होतं. बरं आम्हाला पण द्या दोघांना. बघू आता चिल्ली कशी मुगाची डाळ बनवत होतं. संध्याकाळ काहीतरी घ्यायला लागेल. पण तिथं एवढा भारी जेवायला भेटतं ना, मी यांना नेन तिथं. बाई 3 का 4 टाइम गेले तिथं जेवले मी. यांना परत नेईन मी तिथं. चालू आहे आता आमचा कापणा. भांडी बिंडी धुणं चालू आहे. ऑनली मुगाची डाळ आणले फक्त, ऑनली मुगाची डाळ. आता संध्याकाळचं काय नियोजन आहे ते बघू. आणि रोटे आणले. तो तिकडं चिचा पाराला धजले. अरे इकडं कोणचे पात्र आहेत न पारलं तर रास मारतील. पलच तर मारतील. चिचाला आले ना मन. बघ त्याला वाटलं का आव्हानच आहे ताल्याच्या चिचाव. कच्चा गाईच कुंचेरी पनोती लागली. काम आहेत कुंच्या अवदसं लागली नाही. गॅसचा याश तुटला. आता ह्यो काम आहे तिकडे बसून भेटेल का नाही भेटेल तरी विचारतो आम्ही. तिकडे बघू. करा रे पॅकिंग. सगळी मेहनत आमची कडकडे सगळा केलेला होता. पॅकअप गाई काय काय करायला लागतं काय काय. आम्ही मस्त जुगाड केलेला आहे आता. ठेव गॅस खराब झाला पण काहीतरी देसी जुगाड काहीतरी केला. डायरेक्ट गाडी आपटली आणि गॅसच फुटला. आता ते घेऊन येतो सिलेंडर घेऊन येतो आमच्या इथं भात रेडी होईल. आता सगळं क्रॉस भेटलेलं आहे. आता काय करतो बाई. कुठला तर आता नशीबच खोटं आहे ना आमचं. काय आता करायचा. काही वांगी आणि टॅमॅटो घेतो. काय माहिती पणोती लागली भावा कुणाची. नाही इकडे सरळ लूटमार चालली.
यायला 300 रुपयात बसवलं, 300 रुपयात बसवलेला 550 सांगला. तर काय सांगू तुम्हाला गाईच चांगली चांगली घ्या. आला विला घे कारला विरला कर ऑटोला. शिट्टी वाजली गाडी सुटेली, शिट्टी वाजली गाडी सुटेली. अन बदर गेला ना बर ना पोरी आदर का पोरी जरा जप्पो ना. काय करतो काय चिल्ली सोबत असल्यावर काही पण होऊ शकतो. पॉसिबलचा इम्पॉसिबल करणारा म्हणजे चिल्ली. भात झालेलं आहे आमच्या याच्यावर. भात तर झालेला आहे. आता वाटतं चांबाटी काय बाबा, जेव्हा चांबाटी आहे काय पण त्याच काय समजा त्यांचा. झालेला आहे भात तर ओके. आता योग राहिले मग भरला ना. कायच तर भरायचं राहिला प्रणव बेटा. अरे तो टाकायचे ते टाकायचे म्हणून प्रणव बेटा. तुला वाटला तुम्ही रुमाल ठेवला कांद्यावर, तू कुकर झाला का? यो का यो याचा हाऊस कुकर आहे. तो बोलला ना कुकर आहे म्हणून मी बोललो कुकर आहे. कुकर तिथे आहे, गॅस आहे आणि सगळा गॅस विकीच्या मुळे तुटलेला आहे. टेम्पो नाक्याचा यो वाटते. मामाची वाटी जाते का माल उतरवाला. गाईच खरोखर जेवायला खूप सुंदर होता. लई चांगला लागला. घरचा तो घरचा. गाईज आपण भांडी पण घसतो का. पाण्याची बारी होती पण आता महाग. बाय बाय निघ ना. टेम्पो नाक्याचं काम कर निघला. मेस्तरीगिरी चाललंय. चिल्ली मेस्तरी. ठीक आहे चला निघतो थेट. आता भेटू आपण ओंकारेश्वर मध्ये. करा पुन्हा एकदा गाडी फुल करून घेतो. आता नंतर बघू कसं काय आहे ते, किती चालले तर काय माहिती. फुल पलवले 110 200 सॉरी 200 घेतं 120. हा देख रे झिरो देख रे डालो. इथंच डिझेल टाकून घेतला. बोललो चला जरा चाय मारू, थोडा फ्रेशपणा येईल. कसं काय अजून राहिलं फक्त 90 किलोमीटर बाकी. पण 90 किलोमीटरला 1.5 तास दाखवतो. पण दाखवतो 1.5 तास. काय चीज आहे ती. मी आमदार राजस्थानचा आमदार नाही एमपीचा. ले आणतील कुत्र्यासारखा. आलोय आता पोचलोय म्हणजे. पण आता 10:30 वाजता बोललोय मंदिर बंद होईल. पार्किंग इकडंच बाहेर लावले. भाई फुल पाय दुखायला लागलेत भावसानो. एक साईड लंगडत चाललोय भावसानो. आता 1.5 किलोमीटर मंदिर आहे. का माहीत ना किती गर्दी येतं तिकडं. आलो गाईच. पण आम्हाला वाटतं का मंदिर बंद आहे. बघू आता जाऊन कसं काय. तर गाईच गर्दी तर वाटत नाही एवढी आहे म्हणून. चललोय 5-5 धावत असतो. काय आमचे येणं झाला. नशीबच नाही आमचे चांगले. मला तर वाटतं आजच्या दिवसाचे. कारण की देऊळ पण बंद झालेलं आहे. म्हणून का आता चाललो जेवतो आणि कुठेतरी रूम घेऊन झोपतो. बघू 4 वाजता मंदिर उघडणार आहे. मग 2-1 वाजताच उठायला लागेल सकाळचे. तेव्हा काहीतरी होऊ शकतो. तसं दर्शन पण आज काय झाला नाही. पण पोट भरून तर जेवायला लागेलच. हे त्यांच्या भारी बघ रे बच्चा खाऊन. स्वाद कहा है, स्वाद या आहे. भावसानो एवढा भारी जेवायला लागला का तुम्हाला काय सांगू. लय भारी एकदम. सगळे का नाही ना असं भेटणार. नाही तर आम्ही आणलाच नसतं. आम्ही गॅस कशाला आणला. पण भावसानं आमचं आजचं नशीब लय खराब आहे. फक्त इथं लय चांगलं झालं कारण की एवढा भारी जेवायला भेटला. पण आता काही दर्शनाची थोडा या चालू आहे. कारण की लय आता आपल्याच एक मुंबईचा माणूस होता. त्याला विचारला साईडला बसलेला. त्याला विचारलं तर 5 तास गेलं त्याचे. पण आज सोमवार पण होता. त्याच्यामुळे आता बघू उद्याचा कसं काय नियोजन होतं. तर ते सगळं आता त्याच्यावरच समजणार कसं काय आहे. तर सकाळी किती वाजता उठायचे. 1ला आणि 4 वाजता दर्शनला या होणार आहे. काय माहिती झोपू कधी आणि उठू कधी. तर
आता वाजल्या चला बाय बाय. पाऊस यो फोगलॅम तुटला होता, मग तिथनं जाऊन काय घेतला त्या याच्यातून हार्डवेअर मधना तो फेवकिक आणि स्क्रूड्रायव्हर. तब्बल MP मध्ये स्क्रूड्रायव्हर आणि फेवकिक घ्यायला भाऊ. तो दरवाजाला फेवकिक पण नाही त्यांना माहिती काय करायचं सांग की आला भाई. पूर्ण हात बघा किती घाण झाले आहेत. आता जातो रूमवर आणि झोपतो भावसांनो. गाई संघ वासरूच झोपलेलं आहे खूपच लवकर. मी बिना झोपून पण अजून जागा आहे भावसांनो. बघा ना ये रातभर झोपत दिवसभर झोपत दोघं पण. नको रे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजला 3 म्हणजे 2 वाजता उठलोय. खूप झोप आली होती भयंकर. पाण्या माहिती आहे एकदम हॅन्सम डॅशिंगच होऊन निघालाय. दर्शनासाठी चाललो आता आम्ही. जातो चले पाण्यात चले. कशाला टाइमपास करू लागला राव. चले काल एवढे झटकन झोपले का पटकन काय सांगू तुम्हाला भाऊसानू. पण MPचाच वाटतो डायरेक्ट. बॅगा बिगा माझ्या 3 बॅगा आहेत. 1 2 3 यस. हे चार्जर साम्राज्य पाठी घेऊन फिरायला लागतो भाऊसानू. कशी वाटतो ड्रेसिंग बघू शकता तुम्ही भाऊसानू. 11 सेल्सिअस इकडं थंडी आहे. गोची झाली गोची. एवढी थंडी वाजते की एकदम भयंकर वाली. आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. गाई संघ वासरूस. आता किती गर्दी आहे तर तिथं गेल्यावर समजेल गाई संघ वासरूस. चपली कुठे ठेवायच्या गाईस. नाही खडे टोचणार आहेत पावसानं. गाडी लावली तर पार्किंगला. आता चालेत. बघू आता देवाचे नशिबान आम्हाला दर्शन द्यायचं असेल तर गर्दीत असेल जास्त. बघू आता तिथे गेलं समजत. पण थंडी भयंकर वाली आहे बाबा. गाई संघ वासरूस. याची तर गोची आली. गाई संघ वासरूच झाले. थंडीत जाऊ एवढी तर काय बोलणार. आणि हा आणि कंची तर रील्स बनवणार आहे. कंची हा चल कुत्री बित्री चावतील इकडे बाई. आपण नवीन माणसं लय आणतील लोक. फायनली पोहोचलेलो आहे मंदिराच्या इकडे. भावसांनो आधी ना एकदम सोपा रस्ता होता सरळ. पण आता तिकडं थांबवतात. तिकडून इकडं या. मग तुम्ही हे सगळं लय फिरवीचं काम यावी केले. भावसांनो तुम्हाला काय पण थंडी एवढी लागते का. हाताचे काटे उभे राहिले आहेत. आणि मूर्ती मी अजूनपर्यंत कधी बघायला नाही गेलो. जाता आता गर्दी तर काही दिसत नाहीच आहे. देवाच्या नशिबाने जातो. ते गाई जण वासरूच नुसतं फोटो काढतात बस. दुसऱ्याने काय नाहीये. गाईज हे घेतलेत माशांना टाकायला भावसांनो. दर्शन खूप चांगला झालेलं आहे. पण इकडचं पूर्ण हे चेंज केलेलं आहे तर ते मला काही समजलं नाही यांचं कसं काय. अरे आणि माशाला टाकायला घेतलं ना. मासे आलेच ना भावसांनो. कुठले मासे आहेत ते चेक करा रे. करवाली लागतील का चांगले. काय रे प्रणवर करवाली चांगले लागतील का. मामा कोणत्या तरी खॉप मध्ये डुबला आणि एकटाच होडी चालवतो. हे रिकाम इथून आज काम पडलं ना. इकडनं ना. मामा आमचा एकदम खास फ्रेंड झालेला आहे. आम्हाला मामाने पूर्ण इकडचा रस्ता वगैरे दाखवलेला आहे. गाईच दाखवलं का नाही मला. 1 नंबर. मामाचे धन्यवाद. मामाचे धन्यवाद खूप. मामा इकडे बघा. धन्यवाद मामा तुमचे. मामा कुठून आले तुम्ही. वाशिम गजानन महाराज संस्थान सेवादारी. नाव काय तुमचं. संतोष कृष्ण लोखंडे. धन्यवाद आम्हाला रस्ता दाखवल्याबद्दल. आम्ही पण इकडचीच झालो डायरेक्ट. इकडचीच अन्न इडली डोसा. आता डायरेक्ट आम्ही इथं पण मस्त की शकोटी शकतो.
चिल्ली गँग सॉरी मिरची दर्शन पण गँग. मस्त झाले. मिरची गँगचा एकदम बरं वाटतंय. 4 वाजता लवकर उठून काहीतरी फायदा झाला. झोपल्यावर 11 वाजता उठल्यावर लगेच 2 वाजता. गाईज या घाटावर आलोय आणि बोटिंग बंद आहे 3-4 दिवसासाठी, म्हणून आता आम्ही थेट जाणार उज्जैनला. इथे फोटो काढून घेतो. काय माहिती आता फोटो येणार आहेत का नाही ते बघायला लागतील. जाता आता गंगेचा पाणी घेतो आपल्या गाडीच्या टायरवर टाकासाठी, कारण की खूप टाइम ठोकते, म्हणून जरा पवित्र व्हायलाच पाहिजे ना भाऊसांनो आपली गाडी. फिशिंग टाइम फिशिंग. भर रे गाडीच्या टायरवर टाकायच्या. हर हर महादेव शिवशंकर शंभो. आलं झालं फोटो विटो काढून भाऊसानो. आता चाललो रूमवर आणि निघतो थेट उज्जैनला जाण्यासाठी. लय भयंकरवाली थंडी आहे इकडं. फुल गोची होतो गोची. हात आहेत ना हात डायरेक्ट जाम झाले जाम. चाललो भाऊसानो रूम चेकआउट करून. लय वैताग आलाय. असं वाटतं इथं झोपून जावं की काय राव. एवढा कंटाळा आलाय राव. काय पडावर काय म्हणतोस गाईज? तुम्ही कसे आहेत गाईज? गंगेचा पाणी हाणलाय गंगेचा. ओम नमः शिवाय पते पार्वती हर 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 महादेव. 2-3 बाटल्या हाण रे भरून गाडीत टाकायला. हा जरा जरा टाक. हा गाडी देवा कुठेच काय नको होऊ दे. शुभ शुभ गाडी करतो. जराशी गाडीच्या अंगावर पण शिकेल. मागचं टायर पण आहे मागच्या गाडीला. पिल्ल्या हा पुरशी पुरशी करताना पिल्ल्या. काय यार तू माझा पिल्ला कसा काय. गणपती बाप्पा मोरया. पनोती लागली असेल ती जाऊन जाऊन दे बाबा. आणि तुला पण पनोतीत लागली. गाईज आता इथं थांबल्यावर आम्ही येत शहरात होता आणि मी पण जरा फ्रेश होतो आणि काहीतरी खाऊन घेत आहोत. कांदा पाव अजून आंबट आहे आणि तो आमचा वकील आहे त्याच्याने तर त्याच्यावर चटणी नाही. याच्या बापासनी ठेवल्या याच्यावर चटणी नाही. चांगलं लागतं. हे पव फुगवाला आपलं नॉर्मल पाणी नव्हतं गुलाचा पाणी टाकलेलं वाटतं. एवढं पाक टाकलेला पाक. एवढं गोर आहे का बाबा बाबा. मिनी एक एवढं लिंबू पिलून पण याला फरक नाही पडला. एवढं गोर आहे. गाडी आता केले इथं पार्किंग. मग आता जात आहोत मंदिराकडे. बघू आता किती गर्दी आहे तर तिकडे जाऊनच समजेल. गाईच कसं काय गाईच देवाची खूप इच्छा आहे का आम्ही त्याला भेटायला जावा, म्हणून आपल्याला माणसाने फोन केला का भाई रुको मैं आ रहा हूँ उधर. आ जाओ चलेगा हमको क्या उतना ही मांगता है. बसले आओ. येईल सबर का फल मीठा होता है. मंदिर चाललो मी. दर्शन घेऊन निघणार थेट काशीला. हर हर महादेव. बोलो भोले बाबा की जय. रघु बाबा की जय. चांगला दर्शन झालेला आहे भाऊसानो आमचा. काही 10 ते 15 मिनिटातच झाला. खूप चांगला वाटला दर्शन करून. आणि आता थेट निघणार आम्ही काशीला. 19 तास दाखवतात पोचण्यासाठी. 19 ते 20 तास तर होणारच, कारण की ट्रॉफिक वगैरे वगैरे. बघू आता किती वाजता पोचतो. तर स्टे तर कुठेतरी मधीत करायचा विचार चालू आहे आमचा. बघू आता कसं काय प्रवासाचा द्वार चालतो. आता जेवायला बनवायला थांबलो आहोत आम्ही. अजून आम्हाला टाईम जाणार आहे. अजून 800 किलोमीटर आहे. आज बघू डे नाईटचा विचार चालू आहे. बघू आता कसं काय. वाटाण्याची भाजी. पनीर भेटला ना, नाही तर पनीर बनवणार होतं. वट्टाणा पनीर बनवणार होतं. वट्टाणा हां बटर पनीर का काय मटर सॉरी मटर पनीर. वट्टाणे रांद्या भांडी कशा काहीच. ते तिकडे जेवायला बनवताना मी दवसर आपले व्हिडिओ बाकी आहेत ते शूट करून घेतो आणि ब्लॉग एडिट करायचं चालू आहे. त्याच्यावर करून घ्या मस्तपैकी. जेवण तयार पाण्या भाऊ. वैतागू नको बच्चा. रे जरा जरा असा मीठ टाकतो
असं तसं ते मीठ कमी वाटतंय. राहू दे घे तेवढा काय ऍडजस्टमेंट चालतंय ब्रो. कर बनतो. डावलातली वाटाण्याची भाजी बनवली डावलातली या पोराव खायला. शेंगदाण्याची भाजी. खूप आज एकदम स्वादिष्ट भोजन लागणार भावसांनो. कालचं जेवण सांग कसं होता. एकच नंबर भावांनो. कांदा बी कम. कांदा आहे ना जन गाईस, तुम्ही आजची पत्रावल बघू शकता किती सुंदर सजवलेली आहे बांच्या भावसानी. पण्या खाऊन कसं सांग झाले. चला जेवतो. बाय बाय भावसांनो. आता थेट जेव्हा थांबायचं मन होईल तेव्हाच थांबणार, लवकर तर थांबणार नाही, कारण की 15 तासाचा रोड आहे. काहीतरी जुगाड करून लवकर जावं लागणार. तुम्ही पण या. मुलं आता चाय पिण्यासाठी, पण इथं खूप भयंकर वाली थंडी आहे. चाय सांगितले भावाला बनवायला, नो शुगर, कमी शुगर वाली. मस्त की कंटिन्यू किती तास गाडी चालवलो. बाबा कैसे 2 भेटते हो तास तुम्ही तर? गेले. 200 किलोमीटर पार ठंडी केला. में कैसे भेटते हो? अजून आहे 700-750 किलोमीटर. पार्ले टाइम्स, सिक्योरिटी के साथ. सिक्योरिटी के साथ चाय और पार्ले. सिक्योरिटी दिखाना. हे पण चिपकाची ज्योती. पुन्हा एकदा डिझेल संपलेलं, आता पुन्हा एकदा फुल करून घेतो, म्हणजे टेन्शन नाही. आता रात्रभर गाडी चालवायची म्हणून तसं थांबायला नको ना कुठं. बघू आता प्लॅन तर रात्रभर गाडी चालवायची. आता यांच्यावर जागे राहणार आहेत का नाही काय नाही, काय करतात विचार. काही जेवायला आलेलो आहोत. अजून बाकी आहे काहीतरी 500-550 किलोमीटर. तर चला भावांनो, इथंच मी ब्लॉग एंड करतो, कारण की हा खूप मोठा ब्लॉग होणार आहे. म्हणून तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.